हॅलो, करून देतो रे बाबा, करून देतो. टेन्शन घेऊ नको तू, टेन्शन घेऊ नको. एक मिनिट, तू कॉल ठेव, कॉल ठेव, कॉल ठेव. अरे बाबा, अरे दिसत नाही का तुला? अरे फोन मध्ये बघून अरे फोन मध्ये बघ, तुला दिसत नाही का माणसं? हॉर्न नाही मारता येत का तुला? चल जा, चल चल. ए भाई, इधर एक औरत थी ना खड़ी. देवा, ही बघ, ही नोटीस आली आहे. सकाळीच बॉम्ब पडलाय आमच्या. काही लिंकच लागत नाही. अरे वाह, क्या बात है. एवढ्या फास्ट काम करायला लागले का हे लोक? पण मला एक कळत नाहीये, हे असे आत्ता अचानक कसे काय जागे झाले? आणि जागा अनधिकृत होती तर नोटीस आधी जायला हवी होती ना. देवा, अरे ते अधिकारी धमकी देऊन गेलेत. म्हणे घर लवकर रिकामं केलं नाही तर पोलिसांना घेऊन येऊ, घरावर बुलडोजर फिरवू म्हणालेत. काय करायचं रे आता? हा, आम्हाला तर काही सुचेनासच झालंय. डोंट फिअर, देवा इज हिअर. इथल्या पोलीस चौकीत आपले काही पोलीस मित्र आहेत, बघूया बोलून. पण तरी मला एक कळत नाहीये, आत्ता का कारवाई करतात हे लोक? आणि इतक्या वर्ष कसं काय शांत होते? फादर, याच्या मागे कोणाचा हात तर नसेल ना? काय माहिती, ह्यांचं कुणाशी जुनं वैर असेल तर तो मुद्दाम बदला घ्यायला म्हणून करत नसेल ना हे सगळं? तुम्हाला कोणावर अशी शंका येते? म्हणजे असं कोण आहे का की जो फादरना त्रास देण्यासाठी हा सगळा प्लॅन करेल? नाही रे देवा, माझ्या विरोधात एवढं मोठं धाडस करण्याची कोणी हिंमत नाही करणार. हाँ, वो भी सच है. पण फादर, एकदा नीट आठवून बघा, असं कोणी आहे का जो तुमचा सूड घेण्यासाठी हे एवढं मोठं पाऊल उचलेल? माझ्या एकुलत्या एक लेकीला माझ्यापासून तोडलंस ना तू. नाही, या भैरवी वजने तुला नाक घासायला लावलं ना तिच्या पायावर, तर नाव नाही सांगणार. भैरवी? काय? भैरवी? भैरवी, तू अजून तिला पुरतं ओळखलं नाहीये सारखा. तिच्याकडे एक नाही अनेक कारण आहेत आपल्याला त्रास द्यायला, कारण तिचं सत्य जगासमोर आलं ना. हो, पण यात तुमची काय चूक? इतकी वर्ष भैरवी अख्ख्या जगाशी खोटच वागत आली. त्याची शिक्षा तिला कधी ना कधी मिळणारच होती. ती वेळ थोडी लवकर आली, इतकंच. तुझं सगळं बरोबर आहे अलका, पण तिला अजूनही असं वाटतंय की तिचं सत्य जगासमोर आणण्यासाठी सगळ्यात आधी मी पुढाकार घेतलाय. त्यात मी सावलीला लेक मानलंय. माझ्या लेकीसाठी तिच्याशी मी 1000 वेळा भांडलोय. मी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं म्हणून आता ती माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली. पण हे मी होऊ देत नसतो. हे बघा, तुम्ही आधी नीट खात्री करून घ्या, म्हणजे भैरवीनेच हे सगळं केलंय की नाही वगैरे. एकदा तुमची खात्री पटली की मगच पुढचं पाऊल उचला. आणि एक लक्षात ठेवा, कितीही काहीही झालं तरी मी माझं घर सोडून कुठेही जाणार नाहीये. तशी वेळ येणार नाही आपल्यावर, मी येऊ देणार नाही. देवा, जरा खोलवर तपास कर. लवकरात लवकर आपल्याला कळलं पाहिजे की या सगळ्याच्या मागे सूत्रधार कोण आहेत. मीही माझ्या परीने प्रयत्न करतो. ओके बॉस, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी चौकशी करतो याच्या मागे कोण आहे ते, आणि आपल्याला लवकरच कळेल ती व्यक्ती कोण आहे. हॅलो भाऊ,
अहो तुम्ही तिचा फोटो पाठवलेला ना, तिला मी बघितलं. पण काय तिने पण मला बघितलं हो. तू काय हिरो आहेस का तुला ओळखायला? तुझ्यावर संशय नाही ना आला त्या बाईला तेवढं सांग. नाही नाही भाऊ, तसं बघितलं नाहीये. म्हणजे माझा चेहरा दिसला नाहीये तिला. कुठे कुठे दिसली तुला? अहो भाऊ, सांगण्यापेक्षा तुम्हाला घेऊन जातो ना, डायरेक्ट स्पॉट दाखवतो. आता आपल्याला एरिया माहित झालाय, आपण डायरेक्ट जाऊन एरियात शोधूया. 100% भेटेल ती. हा चल मी येतो आत्ता. हा बोल साहेब, आपण उद्या शोधूया का? हा? हा उद्या उद्या चल. कोणाला शोधताय? कोणाला शोधताय? कोणाला शोधायचंय? हा अहो आत्ता म्हणालात ना फोनवर कोणाला तरी की शोधायचं म्हणून उद्या. माझ्यापासून काही लपवत नाही आहात ना? अगं बाई, त्या कपाळावरच्या ना आठ्या कमी कर. एवढूच होईल कपाळ. एवढा कसला विचार करतेस? काय झालंय, माझा एक कस्टमर आहे, त्याच्याकडे एक विंटेज कार होती, घराच्या खालनं चोरीला गेली. तर तो मला विचारत होता कोणी शोधून देईल का? मी म्हटलं मी कसं काय शोधून देणार, नाही का? हो तेच ना, पोलीस कंप्लेंट करायची, ते शोधून देतील. एक्झॅक्टली, मी पण त्याला तेच म्हंटल, पोलीस देतील ना शोधून. ऐकायला ते जाऊ दे. बाळ काय म्हणते? तू खूप दिवसात सांगितलं नाही बाळाला काय हवं ते. काही नकोय त्याला. काय? बाळ चिडलंय. का? बाबा मला वेळच देत नाही असं म्हणाल ते. बाबांचा वेळ हवाय त्याला. अच्छा बाळा, आजपासनं सगळा वेळ फक्त तुझ्यासाठी आहे. आणि तुझ्या आईसाठी ना एवढा हा हात बघितलाच नाही बघ, एवढा वेळ तिच्यासाठी आहे. कळलं काय? लगेच कोण चिडले कळतच नाही. बाळ की बाळाची आई. आजपर्यंत जो आवाज तारावझेचा वाटत होता, तो आवाज तारावझेचा नाहीच आहे. मी तुला म्हणायचे ना कायम की आपलं सत्य एक ना एक दिवस जगासमोर येईल म्हणून. ह्या गोष्टीची भीती वाटत होती म्हणून मी गाणं न गाण्याचा निर्णय घेतला होता. तू तर कधीच सुप्रसिद्ध गायिका वगैरे नव्हती, तुला गाता येतच नाही. आणि हाच खोटेपणा मला माझ्या घरात चालणार नाही. तेव्हा सोहम, तुझ्या बायकोला तिच्या घरी घेऊन जा. तुम्हाला दिसत नाही का तो माझी बॅग घेऊन आलाय? म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की कायमस्वरूपी मी इथेच राहावं म्हणून. सोहम भाऊजी, आठवण येते ना तारा मॅडमची? हो, पण काय उपयोग आहे त्याचा? तिने चूकच एवढी मोठी केली आहे की आता मला बोलायला काही जागाच उरली नाही. तू या सगळ्यासाठी फक्त त्यांना नका दोषी ठरव, त्यांची बाजू समजून घ्या. तर सावली वहिनी, तिने एवढी मोठी चूक केली आहे तरीही तू तिलाच. सोहम भाऊजी, मला मान्य आहे त्यांच्याकडून चूक झाली आहे, पण त्यांनी हे सगळं कोणत्या परिस्थितीत केलंय हे सुद्धा समजून घ्या, याचा विचार करा. केला ना, खूप विचार केला, पण कितीही विचार केला ना तरी ही गोष्ट मला स्वतःला समजवता येत नाहीये की ती हे असं का वागली. त्यांची पण अवस्था तुमच्यासारखीच झाली होती.